यानंतर मी पुढील कवी हुशार मागाडे यांना या ठिकाणी निमंत्रित करत आहे। हुशार मागाडे सर्वांना क्रांतिकारी जय हो। माझी म्हणजे जगाची कविता आहे आमच्या आळीतून, ती मी सादर करतो। पहिल्यांदाच कविता सादर करत आहे, तर चुलबुल झाली तर क्षमा करावी। आमच्या आळीतून जाताना हे महाज्ञानी लोक हिंडतायत मशाली पेटून, हे महाज्ञानी लोक हिंडतायत मशाली पेटून, गल्ली बोळातून आळी आळीतून। जेथे उंदीर उपाशी मरतात, जेथे उंदीर उपाशी मरतात, त्या आमच्या खोपटातील काळोख म्हणे यांना कळतो। जेथे उंदीर उपाशी मरतात, त्या आमच्या खोपटातील काळोख म्हणे यांना कळतो। पानसट गवशी सारखे हे एक थेर, पानसट गवशी सारखे हे एक थेर। अरे ज्यांना आपल्या गांडी खालचाच अंधार कळत नाही, ज्यांना आपल्या गांडी खालचाच अंधार कळत नाही, त्यांनी पेटलेल्या माणसाला 56% बहुचकपणा अजूनही राखवावा। ज्यांना आपल्या गांडी खालचा अंधार कळत नाही, त्यांनी पेटलेल्या माणसाला 56% बहुचकपणा अजूनही राखवावा। अरे भूतांनो, ज्यांना तुमची नसनस कळली, ज्यांना तुमची नसनस कळली, त्यांच्याशी तरी इमान राखा। आणि ज्यांना उजेड दिसत नसेल, आणि ज्यांना उजेड दिसत नसेल, त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा। ज्यांना उजेड दिसत नसेल, त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा, आमची ना नाही। ज्यांना उजेड दिसत नसेल, त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा, आमची ना नाही। मात्र एक, मात्र एक, आमच्या आळीतून जाताना, आमच्या आळीतून जाताना त्या मात्र रुजून जा। आमच्या आळीतून जाताना त्या रुजूनच पुढे जा, कारण आज आम्हाला या खोपटातून पूर्ण सूर्य दिसतोय, पूर्ण सूर्य दिसतोय, पूर्ण सूर्य दिसतोय। जय हिंद, धन्यवाद। धन्यवाद हुशारजी, खूप छान म्हणतो। आजच्या कार्यक्रमाला कवींचा एवढा मोठा प्रतिसाद लाभेल असं वाटलं नव्हतं, कारण की फार कमी वेळामध्ये जाहिरात झाली। काल आम्ही सोशल मीडियावर ते बॅनर टाकलं, त्यावेळेस लोकांना कळालं आणि फार ज्येष्ठ कवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मला आता कोडं पडलंय की कार्यक्रम उशिरा सुरू झाला। खरं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, मी दिलगिरी की कार्यक्रमाचा वेळ तर होता 6चा होता। जर ज्यांनी नावं नोंदवली स्वतःहून कॉलनीतले कवी, बरं का, विशेष करून आपल्या वसाहतीतले कवी, यांनी नावं फार लवकर नोंदवली, परंतु कार्यक्रमाला यायला मात्र त्यांना उशीर झालेला आहे। तेव्हा आपण वेळेचं भान राखूया, इथून पुढे असं करणार नाही। आणि जे ज्येष्ठ कवी आलेले आहेत, सर्व मान्यवर कवी आलेले आहेत, त्यांना मी या ठिकाणी आश्वासन देतो रमाबाई आंबेडकर नगरच्या वतीने, जरी समजा आज आमच्याकडून कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये काही उणीव राहिली असेल, तर हा एक कार्यक्रम नाही, यापूर्वी देखील कवी संमेलन साहित्याचे कार्यक्रम झालेले आहेत। मी या ठिकाणी मुद्दामून मेन्शन करतो, किशोर कर्डक आहे, विद्रोहीचं साहित्य संमेलन रमाबाई नगरामध्ये झालं होतं। इथून पुढे देखील कवी संमेलन, साहित्य संमेलन रमाबाई आंबेडकर नगरमध्ये होतील। ज्या उणीवा राहिलेल्या आहेत त्या उणीवा आम्ही राम पुनियाई, गोविंद पानसरेजी, अनेक दिग्गज साहित्यिक मंडळी आली होती। जर आमच्याकडून आज काही उणीव राहील, ती उणीव आम्ही पुढच्या कार्यक्रमांमध्ये दूर करण्याचा प्रयत्न करू असं मी तुम्हाला आश्वासन देतो। आणि यानंतर मी पुढील कवी सन्माननीय आमचे विजय ढोकळे साहेब, हे फार लवकरच कार्यक्रमाला आले आणि मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी दादांची कविता सादर करावी। सर्व कवींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या ज्या कविता आहेत मोबाईलमध्ये किंवा कागदावरती आपल्या म्हणजे जय्यत तयारीमध्ये, कवी कसा आहे तो योद्ध्यासारखा असतो, त्याने जय्यत तयारीमध्ये राहिलं पाहिजे। आमचे विवेक मोरे सूत्रसंचालन करताना बोलतात, फार प्रभावी सूत्रसंचालन आहे त्यांचं। ते बोलतात की कविता ही चोपडीत नसावी, तर कविता ही कुठे असली पाहिजे, खोपडीमध्ये असली पाहिजे। तर विवेक मोरे दादांना देखील जय भीम आमचा